महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत आरक्षणावरून वेगवेगळे समाज जे आहेत किंवा जाती आहेत, हे आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी मोर्चे काढताना किंवा वेगवेगळे आंदोलन करताना दिसत आहेत. जेव्हा मराठा समाजाचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारनं त्यांना ओबीसीमध्ये जो हैदराबाद गॅजेटेड आहे त्यानुसार टाकण्याचा निर्णय घेतला आणि नेमकं त्यानंतरच महाराष्ट्रामध्ये इतर जे काही समाज आहेत त्यांनी देखील हैदराबाद गॅजेटियरनुसार आरक्षणाची मागणी केली. यामध्ये सर्वात मोठा जो बंजारा समाज आहे, जो महाराष्ट्रासह भारतामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आहे, त्यांनी देखील एस टीमध्ये आमची जे काही मागणी आहे ती राज्य सरकारने मान्य करावी, आम्हाला देखील एस टीचं आरक्षण द्यावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे आंदोलन सुरू आहेत. माझ्या समेत पोहरागड जे आहे, जो बंजारा समाजाची काशी समाजात आहे, तेथील महंत आहेत धर्मगुरू कबीरदास महाराज. आपण त्यांना याविषयी विचारू. महाराज, मला सांगा, सद्यस्थितीत बंजारा समाजाच्या वतीने मागणी करण्यात येते की हैदराबाद गॅजेटियरनुसार आमचाही एस टीमध्ये समावेश करावा, काय सांगा? जय शिवालाल. सर्वप्रथम मी मनोजदादा जरांगे पाटील साहेबांचं अभिनंदन करेन, कारण त्यांच्या या सगळ्या आंदोलनामुळे बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण समाज हा जागृती आणि क्रांती निर्माण झाली. आणि त्याच माध्यमातून काल आपण जालना आणि बीडमध्ये पाहिलं का सकल बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारला जे एस टी आरक्षणासाठी जे आमची मागणी आहे, मागणीच नाही तर जेवढे या सरकारनं आयोग नेमले असतील, जेवढी समिती नेमली असतील, सगळ्या समितीचं पॉझिटिव्ह अहवाल गेलेला आहे की हा समाज बंजारा समाज आजही रानात वनात जंगलात राहणारा समाज आहे. आजही आम्ही सगळे जंगलामध्ये जावं, रानामध्ये जावं, आजही आमची जर पाहायला समजा अशी जर हिस्ट्री पाहिली, कारण याच आधारे सगळ्या आयोगाने, बापट असो, रेणके आयोग असो, रोहिणी असो, ह्या सगळ्यांनी हे पॉझिटिव्ह आपलं हे विचार मांडले आणि अहवाल दिला की नाही, या समाजाला एस टी आरक्षणाची आवश्यकता आहे. सगळं झालेलं आहे, फक्त आम्हाला अंमलबजावणीची गरज आहे. माझं तर असं ठाम विश्वास आहे की जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा 3 डिसेंबर 2018ला पोहरादेवी या ठिकाणी आले होते, तर त्या ठिकाणी अलोट गर्दी होती आणि त्या ठिकाणी आमच्या बंजारा समाजाचे सगळे नेते मंडळी होते. संत तपस्वी रामरावजी महाराज होते, भाऊरावजी नाईक होते, संजय राठोड होते, सगळे नेते मंडळी, सगळा समाज त्या ठिकाणी जमला होता. आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केलेलं आहे की या समाजाचे सगळे पॉझिटिव्ह आयोग आहेत, या सगळ्यांचा आम्ही केंद्र सरकारकडे शिफारस करू. आणि माझा तर असं ठाम विश्वास आहे की आता या आंदोलनामुळे या राज्याचा मुख्यमंत्री आम्हाला एस टी आरक्षणामध्ये शिफारस करेल आणि एस टीचं आता या हैदराबाद गॅजेटनुसार निजामशाहीचं आहे असं जर पाहिलं तर सगळं बंजारा समाज त्याच्यामध्ये फिट बसतो. आणि आम्हाला काही कोणत्याही समाजाचं नाही पाहिजे, आम्हालाच पाहिजे आणि ते एस टी आरक्षणमध्ये पाहिजे. मला सांगा, आता ही मागणी तुमची देखील आहे, मात्र जो अगोदरच एस टीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये जे इतर 45 समाज आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या या एस टी आरक्षणामध्ये इतर कोणाचाही समाज नको, त्यासाठी देखील ते विरोध करताना दिसत आहे. आदिवासी आणि त्याचा इतरही जे काही समाज आहे तो, तुम्ही काय नेमकं तुमची भूमिका कशी राहणार आहे त्यानंतर? भूमिका आम्ही वाढवायचं कारण आमचं जे काही 3.5 काही 5.5% जे काही आहे तेच आम्हाला तेच आरक्षित पाहिजे. दुसरं काय आम्ही मागून वाढून थोडी मागा लागलो. हेच सगळ्या समाजामध्ये कन्फ्यूज झालेला आहे. आणि हा कन्फ्यूज या सरकारचे जे काही प्रवक्ते मंडळी आहे, हेच दुसऱ्या समाजाचे जे काही आता आदिवासी समाज आहे, सगळे समाज आता हे सगळे हे झालेले आहे. तर त्यांचं कन्फ्यूज काढण्यासाठी आपले शासनाचे काही प्रवक्ते आहेत ते काढन, त्याच्यामध्ये जो संभ्रम आहे तो दूर झाला पाहिजे. संभ्रम दूर होईल. आणि आपण जर सांगितलं तर आपल्याच्यानं तो संभ्रम दूर होणार नाही. तो सरकारी काहीतरी लागेल, त्यांना सरकारचे प्रवक्ते लागेल किंवा सरकारचे मंत्री लागेल, हे जेव्हा त्यांना आवाहन करेल तेव्हा ह्या सगळ्या त्यांचा संभ्रम दूर होईल. मला सांगा, आता यानंतर म्हणजे तुमची भूमिका नेमकी काय राहणार आहे? कारण ठिकठिकाणी मोर्चे आणि वेगवेगळे आंदोलन होत आहे, उपोषण देखील होत आहेत बंजारा समाजाचे की महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये तुम्हाला बंजारा समाजाला आरक्षण द्यावं. तुमची यानंतरची भूमिका काय असणार? आता खंबीरपणे समाजाच्या पाठीशी उभे आहो आणि
मागच्या या निवडणुकीच्या काळात या सरकारची पाठीशी खंबीरपणे उभे होतो. पोहरादेवीचे संपूर्ण मंत्रमंडळी, धर्मगुरू मंडळी आणि पूर्ण समाज सुद्धा त्यांच्या ठिकाणी उभे होते, म्हणून ते 137 वर गेले. असं आपल्याला या राज्याचा मुख्यमंत्र्यांनी बंजारा समाजाच्या धर्मगुरूचं आणि समाजाचं त्यांना अभिनंदन केलं की बा यावेळेस त्यांनी आमच्या या सरकारला त्यांनी खूप भरभरून मदत केली, म्हणून आमच्या हे 137 आम्ही पार गेलो. मग आता मोर्चे वगैरे काही निघणार आहे का, काढणार आहात का तुम्ही? आणि आता सगळ्या ठिकाणी तालुका लेवल, जिल्हा लेवलचे सगळे आता बैठका चालू आहे आणि हा सगळं नियोजन आता कृती आरक्षण समिती एक बनवलेली आहे आणि त्या माध्यमातून सगळा बंजारा समाजांना आमंत्रण करण्याची तर काही गरजच नाही. एका माणसाला माहीत झालं की संपूर्ण त्या ठिकाणी ते जमून जातात आणि हे सगळं आता त्यांचं हे जे काही पुढची काही वाटचाल असेल, या कृती समितीचं जे काही आदेश असेल त्या आदेशाचे आम्ही सगळे पालन करू. तुम्हाला वाटते का या आंदोलनानंतर किंवा हे जे तुमचे समोरची जी भूमिका आहे यानंतर सरकार तुमच्या बाजूने निर्णय देईल असं वाटतं? 100% काही विषयच नाही, कारण अंमलबजावणीच करायची आहे. सगळे आयोग आमच्या बाजूने आहे, सगळे आयोग आमच्या बाजूने आहे, फक्त अंमलबजावणीचीच गरज आहे. आणि अंमलबजावणी काही अशी होणार नाही, कारण तुम्ही जेव्हा मुलगा रडतो बापाजवळून आईजवळून, जेव्हा तो काही मागतो, तो रडतो म्हणून मागतो म्हणून आपण देतो. म्हणून ही सरकारची भूमिका आहे. सरकार कशी आहे, अंधी आहे, बहिरी आहे, मुखी आहे, याला जागृत करावं लागते. जसं जरांगे दादा पाटील साहेबांनी जागृत केलं तसं असा बंजारा समाज जागृत करून आणि त्याचं घेईल, विषय नाही. कारण सगळे पॉझिटिव्ह आहे, सगळं आयोग पॉझिटिव्ह आहे, सगळे समिती पॉझिटिव्ह आहे, काही कारणच नाही द्यायचं. हे होते पोहरादेवीचे महंत कविराज महाराज. यांनी सांगितलंय की सरकारनं केवळ आमची ST आरक्षणाची जे काही आतापर्यंत आयोगाने सांगितलंय त्यानुसार केवळ अंमलबजावणी करावी. ज्यासाठी समाज सांगेल तसं आम्ही करण्यासाठी तयार आहोत. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम.